नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण भारतीय घरांमध्ये विजेच्या समस्येबद्दल बोलणार आहोत. म्हणजे आठवतंय का, पूर्वी वीज गेली की घरात दिवे, कंदील लागायचे. हो, आणि मग ते मोठे आवाज करणारे जनरेटर आले. अगदी. आणि गेल्या काही वर्षांपासून तर आपल्या घरात ते अवजड इन्व्हर्टर आणि बाजूला त्या ॲसिडच्या बॅटऱ्या. ज्यातून कधी पाणी गळतं, तर कधी त्या वायरिंगचा पसारा दिसतो. खूपच कटकट होती ती. आपण सगळेच त्या त्रासातून गेलो आहोत की नाही? आणि ती डोकेदुखी काही कमी नव्हती. घरात 2-4 दिवे आणि पंखे चालले की बास. एसी किंवा गिझर लावण्याचा विचारही करता यायचा नाही. तेच तर. आणि समजा कुणी सोलर पॅनल बसवले तर अजून एक वेगळा इन्व्हर्टर. म्हणजे उपकरणांची जंत्री वाढतच जायची. म्हणजे एका समस्येवर उपाय शोधताना 4 नवीन समस्या उभ्या राहायच्या. अगदी. पण आज आपण याच्या पुढच्या टप्प्यावर बोलणार आहोत. असं कळते की बाजारात एक नवीन तंत्रज्ञान आलंय जे या सगळ्या त्रासाला संपवू शकतं. नाव आहे प्युअर पॉवर होम. हां, याला भारतातील सर्वात स्मार्ट ऑल इन वन होम BESS असं म्हटलं जाते. तर आजच्या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की हे खरंच एक मोठं पाऊल आहे की फक्त आकर्षक मार्केटिंग. बरोबर. आणि या चर्चेचा उद्देश फक्त वैशिष्ट्य सांगणं नाही, तर हे तंत्रज्ञान आपल्या घराच्या ऊर्जा व्यवस्थापनाकडे पाहण्याचं दृष्टिकोन कसं बदलू शकतं, हे सखोलपणे तपासणं आहे. चला तर मग याच मुद्द्यापासून सुरुवात करूया. ऑल इन वन किंवा एकत्रित प्रणाली हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो. पण याचा नेमका अर्थ काय? हाच सर्वात महत्वाचा फरक आहे. जेव्हा आपण ऑल इन वन म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा की वीज बॅकअप आणि व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एका युनिटमध्ये आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे यात 4 मुख्य घटक आहेत. एक, उच्च कार्यक्षमतेची लिथियम बॅटरी. दुसरी गोष्ट म्हणजे एक हायब्रिड सोलर इन्व्हर्टर. हायब्रिड, हो, जो ग्रिड आणि सोलर दोन्हीवर काम करतो. तिसरं, एक प्रगत इन्व्हर्टर प्रणाली जी जास्त लोड हाताळू शकते. आणि चौथं, या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी एक स्मार्ट AI प्रणाली, जो या उपकरणाचा मेंदू आहे. अच्छा, म्हणजे इन्व्हर्टर, बॅटरी, सोलार चार्जर या सगळ्यांची सुट्टी, सगळं एकाच युनिटमध्ये. अगदी. म्हणूनच याला द पॉवर ऑफ वन असं म्हणतात. सगळी डोकेदुखी संपते. एकच उपकरण, एकच वॉरंटी आणि एकच माणूस जो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. हे खूपच सोपं वाटतंय. पण यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याचं हायब्रिड असणं. याचा अर्थ हे तुमच्या घरातल्या सोलार पॅनलसोबत अगदी सहजपणे जोडलं जाऊ शकतं. पण समजा आज माझ्याकडे सोलर पॅनल नाहीत, पण भविष्यात लावायचा विचार आहे, तर मग? नक्कीच, हीच तर याची खासियत आहे. तुम्ही आज हे फक्त इन्व्हर्टर आणि बॅटरी म्हणून वापरा. अच्छा. आणि 2-3 वर्षांनी जेव्हा तुम्ही सोलर पॅनल बसवाल, तेव्हा तुम्हाला नवीन इन्व्हर्टर घ्यायची गरजच नाही. अरे वा. हेच उपकरण तुमच्या सोलार पॅनलशी जोडलं जाईल. इतकंच नाही, तर दिवसा जेव्हा जास्त वीज तयार होते, तेव्हा ती बॅटरीमध्ये साठवली जाते. आणि बॅटरी फुल झाल्यावर उरलेली वीज ग्रिडला परत पाठवली जाते. अगदी बरोबर. याला वीज निर्यात म्हणतात. यामुळे तुमचं वीज बिल अक्षरशः शून्यावर येऊ शकतं. हे तर खूपच आकर्षक आहे. पण आता एका व्यावहारिक मुद्द्याकडे येऊया. भारतातील घरांमध्ये खूप विविधता आहे. लहान फ्लॅट्स आहेत, मोठे बंगले आहेत. हो, बरोबर. माझ्या एका मित्राचा अनुभव आहे की त्याचा इन्व्हर्टर एकाच वेळी मायक्रोवेव्ह आणि टीव्ही सुरू केला की लगेच ट्रिप होतो. मग हे एकच उत्पादन सगळ्यांच्या गरजा कसं पूर्ण करणार? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि म्हणूनच कंपनीने वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळी मॉडेल्स तयार केली आहेत. ओके. पण त्याआधी आपण KVA, KW आणि KWH यातील फरक सोप्या भाषेत समजून घेऊया. कारण इथे लोकांचा खूप गोंधळ होतो. हो, हे खूप महत्वाचं आहे. कारण सगळे फक्त आकडे सांगतात. बरोबर. तर विचार करा, KVA म्हणजे उपकरणाची स्टार्टिंग पॉवर, म्हणजे सुरुवातीचा धक्का सहन करण्याची क्षमता. जसे एखादा बॉक्सर पहिल्या ठोशात किती ताकद लावतो. KW म्हणजे रनिंग पॉवर, म्हणजे उपकरण सतत चालवण्याची क्षमता. मॅरेथॉन धावपटूचा स्टॅमिना समजा. आणि KWH म्हणजे बॅटरीची क्षमता, म्हणजे तुमच्या धावपटूकडे पाण्याची बाटली किती मोठी आहे, तो किती वेळ धावू शकतो. वा, ही तुलना खूपच सोपी आहे. आता यानुसार मॉडेल्सबद्दल सांगा. तर 3 KVA KWH क्षमतेचं मॉडेल आहे. हे लहान फ्लॅट्स किंवा 2 BHK घरांसाठी योग्य आहे. म्हणजे दिवे, पंखे, टीव्ही, फ्रिज. हो. मध्यम आकाराच्या घरांसाठी 5 KVA KWH क्षमतेचं मॉडेल आहे. आणि याच्या क्षमतेचा अंदाज घ्यायचा झाला तर हो, तुम्ही एकाच वेळी तुमचा 1.5 टनाचा AC, फ्रिज, दिवे आणि वायफाय राउटर आरामात चालू शकता. थांबा, खरंच
5 केव्हीए क्षमतेवर एकाच वेळी एसी आणि इतर उपकरणं चालतील? कारण अनेकदा कंपन्या कागदावर आकडे मोठे सांगतात, पण प्रत्यक्षात लोड वाढल्यावर इन्व्हर्टर बंद पडतो. तुमची शंका रास्त आहे. पारंपरिक इन्व्हर्टर इथेच कमी पडतात. पण या उपकरणांची सर्ज क्षमता म्हणजे अचानक वाढलेला लोड सहन करण्याची ताकद खूप जास्त आहे. अच्छा. मोठ्या घरांसाठी 12 केव्हीए VKW आणि मोठे बंगले, ऑफिसेस किंवा अगदी इमारतींमधल्या लिफ्टसाठी 20 केव्हीए VKW क्षमतेचं मॉडेलसुद्धा आहे. म्हणजे वीज गेल्यावर लिफ्ट बंद पडण्याची चिंता नाही? अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे हार्डवेअरच्या बाबतीत हे उपकरण खूप शक्तिशाली दिसतंय. पण आजकाल प्रत्येक गोष्ट स्मार्ट हवी. याला खऱ्या अर्थाने स्मार्ट काय बनवतं? याला स्मार्ट म्हणण्यामागे 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे याचं स्मार्ट ॲप. तुम्ही तुमच्या फोनवरून घरात किती वीज वापरली जाते, सोलर पॅनल किती वीज तयार करत आहेत, बॅटरी किती चार्ज आहे, या सगळ्यावर रिअल टाईममध्ये लक्ष ठेवू शकता. हे तर सोयीचं आहे. समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्हाला कळतं की संध्याकाळी पाहुणे येणार आहेत. तुम्ही ऑफिसमधूनच तुमच्या ॲपवर हाय पॉवर मोड सुरू करू शकता. जेणेकरून गिझर आणि एसीसाठी बॅटरी तयार राहील. अगदी बरोबर. पण दुसरा आणि अधिक रंजक भाग आहे, तो म्हणजे याची प्रिडिक्टिव्ह क्लाउड AI प्रणाली. AI ते कसं काम करतं? हे तंत्रज्ञान तुमच्या घराच्या वीज वापराच्या पद्धती म्हणजे युसेज पॅटर्न्स शिकतं. म्हणजे तुम्ही साधारणपणे सकाळी किती वीज वापरता, संध्याकाळी किती, वीकेंडला किती, याचा डेटा ते गोळा करतं आणि स्वतःला ऑप्टिमाइज करतं. एक उदाहरण देता येईल का? नक्कीच. काही शहरांमध्ये रात्री वीज स्वस्त असते. हे AI तुमच्या सवयी आणि विजेचे दर लक्षात घेऊन बॅटरी रात्रीच्या स्वस्त विजेवर चार्ज करेल आणि दिवसा जेव्हा वीज महाग असते तेव्हा बॅटरीवर घर चालवेल. अरे वाह! म्हणजे आपोआप वीज बिल कमी होणार. तेच तर. हे ऐकायला खूप प्रभावी वाटतं की उपकरण आपल्या सवयी शिकतं. पण याचा अर्थ असा आहे का की सुरुवातीला काही दिवस ही सिस्टम तितकी कार्यक्षम नसेल आणि प्रायव्हसीचं काय, माझा डेटा कुठे जातोय? खूप छान प्रश्न विचारलात. सुरुवातीला सिस्टम डिफॉल्ट सेटिंगवर काम करते आणि काही दिवसांतच ती तुमच्या वापराच्या पद्धती शिकते. त्यामुळे फरक लगेच जाणवतो. आणि डेटा? प्रायव्हसीबद्दल बोलायचं झाल्यास हा डेटा पूर्णपणे निनावी म्हणजे अनॉनिमाइज्ड असतो. तो केवळ अल्गोरिदमला अधिक अचूक बनवण्यासाठी वापरला जातो. उलट याच क्लाउड कनेक्टिव्हिटीमुळे कंपनीचे इंजिनियर्स दूर बसून तुमच्या सिस्टीमवर लक्ष ठेवू शकतात. म्हणजे काही बिघाड होण्याआधीच कळू शकतं? हो, आणि सॉफ्टवेअर अपडेटसुद्धा तुमच्या फोनप्रमाणे ओव्हर दी एअर म्हणजे OTA होतात. चला, हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं. आता अजून एका महत्वाच्या मुद्द्यावर येऊया. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत एक खडतर देश आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी, राजस्थानमध्ये प्रचंड उष्णता आणि चेन्नई मुंबईत दमट हवा. हो. तर अशा टोकाच्या हवामानात हे उपकरण टिकेल का? हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर त्याच्या रचनेत आहे. यात नॅनो PCM थर्मल मॅनेजमेंट नावाचं एक विशेष तंत्रज्ञान वापरलं आहे. ते काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अत्यंत प्रगत कूलिंग सिस्टम आहे. जेव्हा उपकरण गरम होतं तेव्हा यातील मटेरियल ती उष्णता शोषून घेतं आणि उपकरणाला सुरक्षित तापमानात ठेवतं. आणि थंडीत? थंडीत ते उपकरणाला कार्यक्षम ठेवण्यासाठी मदत करतं. खरं तर आमच्या एका सुरुवातीच्या चाचणीत आम्ही हे उपकरण राजस्थानच्या 48 डिग्री तापमानात एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं होतं. मग काय झालं? आम्हाला वाटलं होतं की ते बंद पडेल, पण ते उत्तम चाललं. तेव्हा मला खात्री पटली की हे तंत्रज्ञान खरंच भारतीय हवामानासाठी बनवलं आहे. हे उपकरण -10 डिग्री सेल्सिअस पासून ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात सहज काम करतं. हे ऐकून विश्वास बसतोय. आता आपण ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विचार करूया. हे उपकरण विकत घेतल्यावर त्याचे ठोस फायदे काय आहेत याचा आपण एक सारांश घेऊ शकतो का? नक्कीच. 4 मुख्य फायदे आहेत. पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण सुलभता. म्हणजे? कसलीही डोकेदुखी नाही. अगदी एकच उत्पादन, एकच वॉरंटी आणि देशभरात एकच सर्व्हिस नेटवर्क. इन्व्हर्टरसाठी एकाकडे आणि बॅटरीसाठी दुसऱ्याकडे धावण्याची गरज नाही. हां, खराच खूप मोठा दिलासा आहे. आणि दुसरा फायदा? दुसरा फायदा आहे अखंडित वीज पुरवठा. याची स्विचओव्हर वेळ 10 मिलीसेकंडपेक्षाही कमी आहे. इतकी कमी? हो, म्हणजे ग्रीडची वीज गेल्यावर आणि बॅकअप सुरू झाल्यावर तुमच्या उपकरणांना ते कळतसुद्धा नाही. तुमची महत्वाची झूम मीटिंग, वायफाय राउटर कधीही बंद पडणार नाहीत. उत्तम. तिसरा फायदा? तिसरा फायदा म्हणजे ही सिस्टीम भविष्यवेधी आणि मॉड्युलर आहे. समजा भविष्यात तुमच्या कुटुंबाची विजेची गरज वाढली. तर नवीन सिस्टम घ्यावी लागणार नाही? अजिबात नाही.
तुम्ही याच सिस्टीमला आणखी एक युनिट जोडून तिची क्षमता वाढवू शकता. हे तुमच्या गरजेनुसार वाढतं. आणि चौथा फायदा, कारण आजकाल लोक घराच्या इंटिरियरबद्दल खूप जागरूक असतात. तोच चौथा फायदा आहे आधुनिक आणि आकर्षक डिझाईन. याचं डिझाईन अतिशय स्लीक आणि स्टायलिश आहे. ते भिंतीवर लावल्यावर तुमच्या आधुनिक घराच्या इंटिरियरमध्ये सहज मिसळून जातं. ते एखाद्या उपकरणासारखं नाही, तर घराच्या सजावटीचा एक भाग वाटतं. खरंय, आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्युअर पॉवर होम हे पारंपरिक बॅकअप प्रणालीच्या खूप पुढे आहे. पण शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं ऐकायला छान आहे, पण हे नक्कीच महाग असणार. हाच तो दृष्टिकोन आहे जो बदलायला हवा. याकडे खर्च म्हणून नाही, तर गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. गुंतवणूक कशी? 1. लिथियम बॅटरीचं आयुष्य पारंपरिक बॅटरीपेक्षा 3-4 पट जास्त असतं. म्हणजे दर 2-3 वर्षांनी बॅटरी बदलण्याचा खर्च वाचतो. बरोबर. 2. तुम्ही सोलर पॅनल जोडले तर वीज बिल वाचवता. 3. स्मार्ट एआयमुळे विजेच्या वापरात बचत होते. या सगळ्याचा विचार केल्यास सुरुवातीची किंमत पुढच्या 5-7 वर्षात वसूल होते. म्हणजे आपण फक्त वीज बॅकअप विकत घेत नाही, तर एक संपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीत गुंतवणूक करत आहोत, जी घराला भविष्यासाठी सज्ज बनवते. अगदी बरोबर. ही घराच्या ऊर्जा स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. विचार करा, जेव्हा एखादे उपकरण केवळ वीज पुरवठाच करत नाही, तर तुमच्या घराच्या वीज वापराच्या सवयी शिकते आणि स्वतःला त्यानुसार जुळवून घेते, तेव्हा ऊर्जेच्या वापराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन भविष्यात कसा बदलू शकतो. आपण केवळ विजेचे ग्राहक न राहता विजेचे व्यवस्थापक बनू. आणि जेव्हा आपली घरं एकमेकांशी बोलू लागतील, एकमेकांसोबत ऊर्जा वाटून घेतील, तेव्हा ते भविष्य कसं असेल, याचा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक बचतीवर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो, यावर नक्की विचार करा.